नमस्कार. हर हर महादेव, बम बम भोले. मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीच व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे. सकाळचे 5 वाजलेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी मी दर्शनासाठी आलेलो आहे. आणि आज शिवरात्रीची महाशिवरात्रीची धूम पूर्ण भारतामध्ये आहे. म्हणजेच आज महाशिवरात्र. तर चला आपण जाऊ वृद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी. आणि आपण पाहू शकता वृद्धेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे ते रोषणाईने, विद्युत रोषणाईने कसं नाहून निघालेलं आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मित्रांनो, चला आता आपण वृद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि सकाळी 5:30 वाजण्याचा वेळ. तरी आपण पाहू शकता भगवान भोलेचे जे भक्त आहेत ते दर्शनासाठी त्यांनी या ठिकाणी कशी गर्दी केलेली आहे आपण पाहू शकता. हर हर महादेव. तर सपत्नीक मी वृद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलोय. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी तर जाणारच आहोत, पण या ठिकाणी महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे त्यामुळे आपण पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रातून आणि पंचक्रोशीतून या ठिकाणी महादेवाचे भक्त दर्शनासाठी आलेले आहेत. चला. महाशिवरात्री मंडळ राहणार मुंबईकर नागपुरात यांच्याकडून मंदिर दक्षिणद्वार दक्षिण प्रवेशद्वाराकरता 3,25,000 रुपये घेतले आहे. धन्यवाद. या ठिकाणी दादाच्या योगित असते म्हणाले दादा तुम्ही करा. दादा नाही काय करा ना. या ठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांपासून स्वागत करते. सर्व महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोणापासून शुभेच्छा व्यक्त करते. तर हे देवस्थान म्हणजे आमचा माझा बाकी असतील एकूणच आमची खूप मोठी श्रद्धा असतात. त्या देवस्थानाला दरवेळेला या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर या देवस्थानाच्या विकासापासून जेव्हा मतदारसंघ असल्यापासून नंतर मतदारसंघाच्या त्यांच्या माध्यमातून पर्यटन असेल, तीर्थक्षेत्र विकासाचे नियोजन या विविध विभागाकडून विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय. त्याचबरोबर ज्यांची श्रद्धा या देवस्थानाला आहे सर्व भाविक भक्तांकडून दरवर्षी किंवा वर्षभर मोठ्या प्रमाणावर स्वरूपात देवस्थानाला देणगी दिली जाते. त्याच्या माध्यमातून खूप मोठा असं विकासाची कामं या देवस्थानची जवळ नागपूरच्या संख्येने भाविक भक्त या देवस्थानाला आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. त्या प्रमाणात इथल्या देवस्थानचा विकास झाला इथल्या सगळ्या भौतिक सुविधा मिळायला पाहिजे, जेणेकरून चांगली सुविधा आणि सोय त्यांच्या ठिकाणी करता येईल. अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय पद्धतीने असं आपल्या काळामध्ये देवस्थान केल्या गेले. भविष्यामध्ये कणकवली सेवा अर्थशास्त्राच्या वतीने आपल्या मुख्यमंत्री संघाच्या वतीने शनी शिंगणापूर आपण वडील गोपाल सर्व देवस्थान
तीर्थक्षेत्र मोठ्या भव्य दिव्य जो आपण म्हणतो की शक्तीपीठाचा जसं महाराष्ट्र झालं त्या पद्धतीने आपली सर्व देवस्थान जोडली झाली. ज्या वेळेस देवस्थानच्या माध्यमातून विकासाने किंवा कॉम्प्युटरच्या सुविधा देण्यासाठी जी मागणी होती त्या प्रमाणात कमी साहेब होते तेव्हा हे आता आम्ही कायम देवस्थानच्या पाठीशी आहोत. जी मागणी आता पूर्वी दादा म्हटले की काय आम्हाला काही लोक याचे लक्ष दादा असेल आणि पालकमंत्री आमदार कृष्ण साहेब यांच्या माध्यमातून देवस्थानला शोभेल असं भव्य दिव्य प्रवेशद्वार निश्चितपणे आम्ही सर्व सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती लाभावी अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. बोला. त्यानंतर सन्माननीय अक्षयदादा कडे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र आणि आज आपल्या परिसराचं सर्वांचं दैवत श्री योगेश्वर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने एकत्र या ठिकाणी येतात. फक्त आपल्या पाथर्डी किंवा नगर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या स्वरूपात या देवस्थानची श्रद्धा असल्या कारणाने भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळपासूनच आपण पाहतो की अंधार असतानाच आठपासूनच मोठ्या स्वरूपात आम्हाला लागतं. म्हणजे एवढं मोठं एक श्राद्धाचं ठिकाण सर्वांसाठी आहे. आज मोठ्याने आताच आपल्याला मार्गदर्शन केलं, सगळ्या गोष्टीची महत्वाची माहिती दिली की अनेक वर्षांपासून कुठलंही आमचं कार्य असो, राजकीय असो, सामाजिक असो, आम्ही कुठून सुरुवात करतो तर वृद्धेश्वरांच्या दर्शनापासून सुरुवात करतो. आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी महत्वाचा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वाचा आणि पवित्र दिवस की प्रत्येक व्यक्ती आजच्या दिवशी उपवास करतो. म्हणजे वर्षात अनेक कार्य येते पण उपवास कोणत्या दिवशी धरत असेल तर फक्त महाशिवरात्रीलाच धरला जातो, एकादशीला धरला जातो. म्हणून आज तिथं अभिषेक करून आजचा आम्ही आमच्या जीवनाच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात करत आहोत. आजपर्यंत वेगवेगळे परिवार आहे, माझे परिवार आहे, त्यांना उद्देशवादी खूप आशीर्वाद दिलेला आहे आणि आशीर्वादाच्या माध्यमातून अनेक सेवा करण्याची संधी दिलेली आहे. म्हणून आताच काही सांगितलं की असणारे सर्व भक्तमंडळ नगर पाथर्डी आणि संपूर्ण सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. हर हर महादेव. वृद्धेश्वर भगवान की